प्रयत्न करणाऱ्यांची कधी हार होत नाही हे सिद्ध करून दाखवलं आहे नागपूरच्या ज्योती मावशींनी। ज्योती मावशींचे तर्री पोहे नागपुरात तर प्रसिद्ध आहेत, पण ते महाराष्ट्रातही खूप प्रसिद्ध आहेत। नागपूरचे झणझणीत तर्री पोहे कसे बनतात चला बघूया। ते मावशींनी घेतलेली आहे एक भली मोठी कढई आणि त्या कढईमध्ये गेलेलं आहे तेल आणि तेलामध्ये गेलेलं आहे शेंगदाणे। शेंगदाणे चांगले फ्राय करून झाल्यावरती त्यामध्ये गेलेला आहे ढीगभर असा कढीपत्ता, वरून आलेली आहे बारीक कट केलेली अशी मिरची। हिरवी मिरची गरम तेलात फ्राय केल्यावरती त्यामध्ये जाणार आहे आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट। ऐकून शॉक लागला ना, पण ह्यानेच वाढणार आहे ती ज्योतिताईंच्या पोह्यांची टेस्ट। आलं लसूण मिरचीची पेस्ट तेलामध्ये चांगली फ्राय करून घेतल्यानंतर वरून येणार आहे ते बटाटे। बटाटे तेलात चांगले फ्राय केल्यानंतर वरून आलेली आहे कोथिंबीर। सर्व जिन्नस तेलामध्ये चांगले परतवून घेतल्यानंतर मावशींनी वरून टाकलेली आहे ती हळद। मावशींनी आपल्या व्यवसायाला सुरुवात 2001 साली केलेली, म्हणजेच आता त्यांच्या व्यवसायाला 25वे वर्ष चालू झालेलं आहे। 25 वर्षापासून ते आपल्या हातची चव नागपूरच्या लोकांना देत आहेत, पण लांबून लांबून लोक येतात ते ह्यांचे तर्री पोहे खाण्यासाठी। मावशींनी कढईमध्ये टाकलेले आहे ढीगभर पोहे आणि त्यामध्ये वरून अंदाजानुसार गेलेलं आहे ते मीठ, वरून आलेली आहे बारीक अशी चिरलेली कोथिंबीर आणि आता मिक्स करण्याची पद्धत तुम्ही बघाल तर थक्क व्हाल। ते मावशींनी एका हातात घेतलेला आहे झारा आणि एका हातात घेतलेली आहे प्लेट आणि हे दोन्ही हातांनी चांगले असे पोहे परतवत आहेत। दोन्ही हातांनी पोहे वर खाली परतवल्यानंतर बघितलं तुम्ही पोह्यांना चांगलं हळद आणि मीठ लागलेलं आहे। इथे कंटिन्युअसली असे पोहे 20 मिनिटं तरी परतवावे लागतात, जेणेकरून पूर्ण पोह्यांना हळद मीठ चांगलं लागलं जातं। त्यानंतर इथे आपले पोहे तयार झालेले आहेत। हे पोहे कढईतून सरळ एका भांड्यात काढले जातात। दिवसातून 2-3 वेळा कढईभर पोहे बनवले जातात, म्हणजे ह्यांच्याकडे यांचे तर्री पोहे खाण्यासाठी लागते ती तुडुंब गर्दी। ज्योती मावशींचं स्टॉल सकाळी 4:30 ते दुपारी 11:30 पर्यंत कंटिन्युअसली चालूच असतं। नागपूरमध्ये तुम्हाला पोह्यांबरोबर दिला जातो तो चण्याचा रस्सा आणि त्यावर दिली जाते ती तर्री। बघितलं तुम्ही इथे प्लेटमध्ये आलेले आहेत पोहे, त्यावर गेलेली आहे मटकी, त्याबरोबर दिले जातात ते सोयाबीन, वरून दिला जातो तो चण्याचा रस्सा आणि तिखटपणा येण्यासाठी थोडी तर्री आणि त्याबरोबर दिला जातो तो एक टोमॅटोचा तुकडा। तर्री पोहेची रेसिपी ऐकून तुमच्या जर तोंडाला पाणी सुटलं असेल आणि तुम्हाला जर अशी झणझणीत आणि गरमागरम तर्री पोहे टेस्ट करायचे असतील, जर कधी तुम्ही नागपूर फिरायला गेलात तर नक्की तुम्ही कॉटन मार्केट मेट्रो स्टेशन जवळ मावशींच्या स्टॉलला व्हिजिट करा आणि त्यांच्याकडे गरमागरम तर्री पोहे टेस्ट करा। पोहे तर तुम्हाला आवडतील, पण त्यांच्याकडे जो चण्याचा रस्सा आहे ना, तो लोक पार्सलही घेऊन जातात आणि एवढा बेस्ट रस्सा तुम्हाला कुठेच मिळणार नाहीये। बघितलात तुम्ही तर्री पोहे खायला किती गर्दी लागली आहे, ती लोक लांबून लांबून येतात त्यांचे तर्री पोहे खाण्यासाठी। घर संसार सांभाळून ज्योती मावशी आपला व्यवसाय जिद्दीने चालवत आहे, त्यांच्या या जिद्दीला आमच्याकडून सलाम आहे। गरमागरम तर्री पोहे बघून तर माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं, पण इथे आपली आतुरता आता संपलेली आहे। हातात येणार आहे गरमागरम तर्री पोह्याची प्लेट। इथे पोह्यांवरती आलेला आहे चण्याचा रस्सा आणि त्यावरती आलेले आहे मस्तपैकी अशी तर्री आणि वरून आलेला आहे टोमॅटो, त्यावर दिलेला आहे शेव आणि वरून आलेला आहे कांदा। ही आपली झणझणीत तर्री पोह्याची प्लेट तयार झालेली आहे। मग वाट कसली बघताय? तुम्ही कधी येताय नागपूरला ज्योती मावशींच्या हातचे झणझणीत तर्री पोहा खाण्यासाठी?